संग्रामपूर तालुक्यातील 7 युवकांची भारतीय सैन्य दलात निवड। निवाणा गावातील 2 जवानांनी वाढवला गावाचा मान। दिनांक 31 मे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील विविध गावातील 7 युवकांची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून संपूर्ण तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे। निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये निवाणा, अकोली, टुनकी, सोनाळा, कोलद व पलसोडा परिसरातील युवकांचा समावेश आहे। भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या युवकांमध्ये गणेश संजय वानखेडे अकोली, दीपक चंद्रकांत बेंदारकर, आदेश गणेश चंदनकर निवाणा, वेदांत वासुदेव जाधव निवाणा, चंद्रकांत बेंदारकर टुनकी, सुशील माणिकराव दुधळे कोलद, मनोज सीताराम नावकार सोनाळा आणि विजय ढोकणे पलसोडा यांचा समावेश आहे। यामध्ये निवाणा गावातील आदेश गणेश चंदनकर आणि वेदांत वासुदेव जाधव या 2 युवकांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने गावकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे। त्यांच्या यशामुळे संपूर्ण गावाचा मान उंचावला असून ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे। निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय स्वतःची अथक मेहनत, आई वडिलांचे कष्ट आणि शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शनाला दिले आहे। विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आनंद व्यक्त करत मुलांच्या जिद्द व परिश्रमामुळे हे यश मिळाल्याचे ते सांगत आहेत। निवाणा येथील परीस कोचिंग क्लासेसचे संचालक अतुल भिलंगे हे विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात। त्यांच्या क्लासेसच्या पहिल्याच बॅचमधील विद्यार्थी वेदांत जाधव याची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने त्यांचेही स्वप्न साकार झाले आहेत। याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत इतर विद्यार्थ्यांनाही यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले। यावेळी प्रतिनिधी आकाश बोरसे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला असता त्यांनी भावनिक शब्दात प्रतिक्रिया दिली। आम्ही मुलांसाठी जे स्वप्न पाहिले होते ते आज पूर्ण झाले। त्यांच्या मेहनतीला आमचा आशीर्वाद लाभला आणि त्याचेच हे फळ आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। विशेष म्हणजे निवड झालेल्या बहुतांश युवकांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत साधी आहे। 1-2 एकर शेती, मजुरी आणि दुसऱ्यांच्या शेतात काम करून आई वडिलांनी मुलांना शिक्षण दिले। त्यांच्या संघर्षाचे आणि त्यागाचे आज चीज झाले असून या यशामुळे कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे। भारतीय सैन्य दलाच्या निवडीची यादी रात्री उशिरा जाहीर होताच गावोगावी आनंद उत्सव साजरा करण्यात आला। मित्रमंडळी, ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल उधळून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला। संग्रामपूर तालुक्यातील या 7 युवकांच्या यशामुळे परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे। युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे, संग्रामपूर। आपल्या सोबत परीस कोचिंग क्लासचे संचालक आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे कारण की त्यांचेच हे विद्यार्थी आहेत। सर, आज तुमच्या परीस कोचिंग क्लासचे 2 विद्यार्थी सिलेक्ट झाले इंडियन आर्मीमध्ये, त्याबद्दल काय सांगता? हे माझ्यासाठीच नाही तर सर्व गावकऱ्यांसाठी, त्यांच्या शिक्षकांसाठी, त्यांच्या घरच्यांसाठी आणि आमच्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे। सांगायचं वेगळं म्हणजे आदेश चंदनकर आणि वेदांत जाधव हे आम्ही सध्या म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की त्यांनी काय जिद्द होती काय मनामध्ये। आम्ही स्वतः त्यांच्यासोबत रनिंग मारली। इंडियन आर्मीमध्ये धावण्यासाठी म्हणजे रनिंगची आवश्यकता असते, अभ्यासाची आवश्यकता असते। मी परीस कोचिंग क्लासेस निवाण्याच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असते। वेदांत जाधव हा माझ्या पहिल्याच बॅचचा विद्यार्थी आहे आणि पहिल्याच बॅचचे विद्यार्थी म्हणजे घडवता असा आम्ही विचार केला होता की आपण जरी 5 ते 10वीची ट्युशन घेत आहोत पण आपला रिझल्ट हा आज नाही तर 8 ते 10 वर्षांनी नक्कीच आपल्याला दिसेल। आणि वेदांत जाधवच्या माध्यमातून आपल्या क्लासेसचा रिझल्ट हा पहिल्याच वर्षी झळकला आहे। वेदांत जाधव तो 7वी पासून माझ्याकडे होता। 7वीकडे असताना त्याला शिकवलं सगळे बेसिक कन्सेप्ट आणि पुढे काय करायचं आहे, कुठल्या ध्येयाकडे जायचं आहे। म्हणजे आपल्याला बेसिकली फक्त ट्युशन घ्यायची म्हणून घ्यायची असं नव्हतं की आपल्या विद्यार्थ्यांना पुढे गेल्यानंतर ते कुठे झळकलं आहे। कारण की सध्याच्या काळात जर झळकलं तर स्पर्धेचं युग आहे। विद्यार्थी कितीही शिकला, MA झालं, MCOM झालं, MSc झालं, BEd झालं, त्याला नोकरी नाही सापडणार। म्हणजे त्याला यावं लागेल स्पर्धा परीक्षेकडे। पण विद्यार्थ्यांना हेच कळत नाही। विद्यार्थी काय करतात, 5वी 10वी करतात, शिकण्याचं काम करतात, वर्ग पुढे ढकलतात। पण माझं काम नाही आहे। मी माझ्या क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोटिवेशनल करून त्यांना सांगित राहतो की तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडे ओढण्यासाठी तुमचा गणित हा विषय कन्सेप्ट क्लिअर पाहिजे। आणि गणित विषय शिकवत असताना त्यांना मी स्पर्धा परीक्षेतील गणितसुद्धा देण्याचं काम करीत होतो। आणि वेदांत जाधव आणि आदेश चंदनकर या 2 मुलांनी खरोखर ते स्वप्न साकार केलं। बस एवढं बोलून माझे धन्यवाद। प्रमाणे दाखवून दिलं, हे मला आज अभिमानाची गोष्ट आहे। तेव्हा ते परीस कोचिंग क्लासचे संचालक अतुल सर यांनी सांगितलं की 5 ते 10 विद्यार्थी हा माझ्याजवळ आला तर त्याचं बेसिक पक्क होणार। कारण की बेसिक जर पक्क झाला तर पुढे विद्यार्थी घडणार। युवा क्रांतीसाठी मी बोरसे, संग्रामपूर।